सध्या पुण्यामध्ये धूम आहे ती कॉलेज फेस्टिवलची। मात्र पुण्यातील JSPM नरे येथे विद्यार्थ्यांमधील क्रिएटिव्हिटी आणि तंत्रज्ञानाचा कस लावणारी स्पर्धा पार पडते। जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या नरे महाविद्यालय आणि TSMM भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकच्या वतीनं दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या टेक्नोव्हिजन या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। नरेमधील शैक्षणिक संकुलात आयोजित स्पर्धेचं हे चौथं वर्ष आहे। रोबोटिक्स, रोबोब्लॉक्स, कोडिंग, डिकोडिंग आणि पेपर प्रेझेंटेशन अशा विविध 21 विभागात ही स्पर्धा घेण्यात येते। यात राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय। या वर्षाचा थीम आहे इनोव्हेशन फॉर फ्युचर। आम्ही हा घेतलेला आहे। तर मागच्या वर्षी सुद्धा फार्मर बेस्ड असं होतं। दरवर्षी आपण काय करतोय की ज्या सोशल इम्पॉर्टन्स आहेत, ज्या सोशल इम्पॉर्टन्स अशाच गोष्टीचा आपण जागृती व्हावी विद्यार्थ्यांमध्ये, ह्या दृष्टीने आपण ते टेक्नोव्हिजनचा थीम आम्ही ठरवलेला असतो। गेल्या 4 वर्षापासून आम्ही हा टेक्निकल इव्हेंट ऑर्गनाईज करत आहोत आणि आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना आणि पूर्ण पुण्यातून आणि जवळजवळ आमच्या इथं 5000 विद्यार्थी आलेले आहेत आणि त्या मुलांना त्यांच्या टेक्निकल गोष्टीसाठी कुठेतरी प्लॅटफॉर्म अवेलेबल करून द्यावा म्हणून प्रत्येक वर्षी हा इव्हेंट हा मोठ्या लेवल ऑर्गनाईज केला जातो। प्रॅक्टिकल नॉलेज खूप मिळतं आहे, कारण आम्ही अकॅडमिक्समध्ये कसं की फक्त थेरॉटिकल नॉलेज असतं। आम्हाला स्कोप एक मिळतो टेक्नोव्हिजनमुळे की आम्ही आमचं अदर करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आम्ही शो करू शकतो। आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळतो की आपण आपला प्रोजेक्ट कोणासमोर तरी परफॉर्म किंवा प्रेझेंट करायला। सो ते एक खूप मोठं काय म्हणतो एक ॲडव्हान्टेज आहे टेक्नोव्हिजनसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।